महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये जे काही मिळकत कर धारक आहेत त्यांना 2% अधिकचा व्याजदर लावून आता दंडाच्या स्वरूपामध्ये सगळीच कर जी आहे ती वसुली केली जाणार आहे। आणि त्याच्याच विरोधामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर एक मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। रताळी आणि गाजर दाखव आंदोलन असं हे सगळं आंदोलन आहे। आपण बघतोय या बऱ्याचशा गावांमधल्या काही महिला या ठिकाणी आहे, प्रातिनिधिक स्वरूपात काही लोक या ठिकाणी जमलेले आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला गाजर आणि रताळा असलेलं दिसून येतं आणि या आता ज्या काही इथे खरं तर या टोकऱ्या भरल्या जातात या सगळ्या पुढे आयुक्तांच्या केबिन पर्यंत पोहोचणार आहेत। असं एक अनोखं आंदोलन खरं तर आज उभं केलंय। माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत। दादा, काय सांगाल, सवलत मिळेल असं वाटत होतं, नव्याने ऑलरेडी गावं समाविष्ट आहेत, भावनांशी खेळण्याचं काम हे या महायुती सरकारने केलेलं आहे। ज्याच्यामध्ये हे आयत्या जागेवर बघा प्रशांतदा यायचं मदत या ठिकाणी 2017 नंतर या शहरामध्ये 34 गावं समाविष्ट झाली टप्प्याटप्प्याने, पैकी 2 गावांची वेगळी नगरपालिका करण्यात आली। आज मधल्या काळात ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या काळामध्ये या 34 गावातल्या लोकांना शब्द देण्यात आला की ओरिजिनल पुण्यासारखी तुमची या ठिकाणी कर रचना करण्यात येईल। आता मात्र ह्या दोन्ही निवडणुका जिंकल्यानंतर एक तर दोन्हीकडे बारामती आणि शिरूरला महायुतीचा पराभव झाला, पण विधानसभा जिंकल्यानंतर मात्र या गावांना सांगण्यात येते की तुमच्याकडून 3 पट टॅक्स वसूल करण्यात येईल, त्याचबरोबर दर महिन्याला 2% इंटरेस्ट चार्ज करण्यात येईल। हा या गावकऱ्यांवर अन्याय आहे आणि म्हणून एक प्रकारे या इलेक्शनसाठी या महायुती सरकारने जे गाजर आणि रताळे दिलं होतं ते त्या ठिकाणी आम्ही पुणे महानगरपालिकेला सप्रेम भेट देत आहोत। यांनी न्याय नाही दिला, हे गावकरी मात्र एक दिवस या सत्ताधाऱ्यांचं जीणं मुश्किल करतील, हा आमचा त्यांना निश्चित इशारा आहे। कर वसूल केला जातोय, मात्र या सगळ्या गावांमधली परिस्थिती अतिशय बिकट आहे, विकास काहीच झालेला नाही। गावात कुठल्या प्रकारचा विकास नाही, ना ड्रेनेज आहेत, ना चांगले रस्ते आहेत, ना पाणी आहे, सगळ्याच गोष्टीत बोंबाबोंब आहे। फक्त आणि फक्त इथं पठाणी पद्धतीने या ठिकाणी टॅक्स किंवा एकूणच व्याज आकारलं जाते, त्याच्यामुळं हा अन्याय थांबवा ही आमची त्यांना विनंती आहे। हा त्यांना आमचा इशारा आहे की या ठिकाणी आज रताळी आणि नाही का गाजर तुम्हाला दिलेले आहेत, हे तुम्ही आमच्या एकूणच भावनांचं प्रतीक समजा। उद्याच्या काळात हे तुम्ही दुरुस्त नाही केलं तर हे गावकरी सत्ताधाऱ्यांना या शहरामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही। आमची सोडा, राजकीय पक्षांचं सोडा, स्वतः ही जनता रस्त्यावर उतरेल आणि एक वेळेस या सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मंत्र्यांचं या पुण्यात फिरणं निश्चित मुश्किल होईल, हा त्यांना थेट इशारा आहे। नक्कीच आपण बघतोय की या सगळ्यानंतर आता हे सगळे जे आता गावकरी आहेत हे सगळेजण आता आयुक्तांकडे जायला निघालेले आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा याच ठिकाणी राहताय, काय नेमक्या समस्या आहेत? वाघोलीत राहतो। गेली वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश करून जवळपास 3 वर्ष झाले, परंतु इथले कुठल्याही सुखसुविधा मिळत नाहीयेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाची कुठलेही लक्ष नाहीये। रस्ते, वीज, पाणी याच्या अतिशय समस्या गंभीर आहे, ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे। महानगरपालिकेकडून एक थेंबही पुणे वाघोलीला अद्याप देण्यात आलेलं नाहीये। कचऱ्याचे ढीग प्रचंड मोठ्या प्रमाणात हायवेवरती साचलेले आहे। वाघोली हे पुणे शहराचं खरं तर प्रवेशद्वार आहे, परंतु प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडले आहे। सुरुवातीलाच लोकांना रुमाल नाकाला लावून आतमध्ये प्रवेश करायला ती दयनीय अवस्था वाघोली गावाची झालेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या अतिशय अनागोंदी कारभार चाललेला आहे, त्याचा फटका वाघोलीतील नागरिकांना बसत आहे। वाघोलीतील नागरिक मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेकडून न मिळणाऱ्या सुविधामुळे वाघोली गाव सोडून बाहेर स्थलांतरित होत आहे। इतकी बिकट परिस्थिती वाहतुकीत झालेली आहे, त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेचे अधिकारी पाहणी करत नाहीत। असलेले प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, कुठल्याही प्रश्नाला न्याय देण्याचं काम पुणे महानगरपालिकेकडून होत आहे। त्यातच महानगरपालिकेकडून निवडणुकाच्या पूर्वी अगोदर सांगण्यात आलं होतं की आम्ही कुठल्या टॅक्समध्ये सवलत देऊ, परंतु निवडणुका होऊन गेल्याच्या नंतर प्रत्यक्षात त्यांनी 3-4 पट टॅक्स वाढवलेला आहे आणि आता त्याच्यावरती 2% व्याजदर आकारला जातो आहे। ही अतिशय आर्थिक फसवणूक चालू आहे नागरिकांची, त्याच्यामुळे वाघोलीत जगणारे नागरिक मेटाकुटीला आले, किंबहुना पूर्ण समाविष्ट गावातील 32 गावातील नागरिकांचं जीवन असह्य झालं आहे। तरी पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाकडे माननीय आयुक्त यांना मी विनंती करतो की त्यांनी वाघोलीची या ठिकाणी पाहणी करावी। आम्ही हे निवेदन तयार केलं आहे, वाघोलीतल्या 18 समस्या आम्ही याच्यात नमूद केल्या आहेत। पुणे महानगरपालिकेने तात्काळ या समस्या सोडवल्या, किंबहुना यानंतर मोठे यापेक्षाही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभार करण्यात येईल, किंबहुना भविष्यात आम्ही रास्ता रोको देखील करू, असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो। आणि पुणे महानगरपालिका महाराष्ट्र सरकारमधलं महायुती सरकार या प्रश्नाला नक्कीच न्याय देईल अशी आशा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आपण बघतोय की आताही हे सगळे आंदोलक जे आहेत हे पुणे महानगरपालिकेच्या बाहेर ही गाजरं आणि रताळी घेऊन थांबलेली आहेत, आतमध्ये सोडलं जात नाहीये। अर्थातच आयुक्तांची भेट घ्यायची, आयुक्तांना निवेदन द्यायचंय, मात्र खरं तर जे काही आक्रमक पद्धतीने हे आंदोलन झालेलं आहे किंवा होत आहे हे पाहता त्यांना आतमध्येही सोडलं जात नाहीये।
शहराध्यक्षांना फक्त आत जाण्याची मुभा दिलेली आहे. बाहेर मात्र सगळे गावकरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन चालू राहील किंवा हे जे कोणी राजकारणी नेते आहेत ज्यांनी निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली आणि आता जेव्हा निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर आता या आश्वासनांचं पुढे काहीच झालेलं नाहीये. दुसरीकडे आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही टॅक्स वसुली केली जाते या सगळ्याचा फटका नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सध्याच्या सत्ताधारी पक्षांना बसू शकतो असा एक इशारा सुद्धा या ग्रामस्थांनी दिलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या आंदोलनांनंतर तरी आता या गावकऱ्यांवरती जो काही अन्याय चालू आहे किंवा त्यांच्याकडून जी काही एक्स्ट्राची दंडात्मक स्वरूपामध्ये जी काही टॅक्स वसुली केली जाते आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीच्या सवलती किंवा इतर ज्या काही सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत असं काहीच मिळताना दिसत नाहीये. हे सगळे प्रश्न मार्गी लागतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.